नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप नवीन आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओ घेऊन आले आहे किचन टिप्सचा। त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। 1. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील। 2. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही। 3. मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत, म्हणजे काटा घशात अडकला असेल तर निघून जातो। 4. काजू व इतर ड्रायफ्रूट मध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा अवश्य टाकून ठेवा। 5. कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवल्यास कारल्याची भाजी कडू लागत नाही। 6. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे यासाठी चमचाभर गोड तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व स्वच्छ पाण्याने धुवा। 7. पोट बिघडत असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून प्या, बरे वाटेल। 8. घरातील कोणताही पंखा, एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून घ्या, स्वच्छ होईल। 9. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंज तुकडा त्याबरोबर ठेवा। 2-3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी पिळून काढल्यानंतर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। 10. कापडावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल टाका आणि नंतर ते कपडे धुवा, डाग निघून जातील। 11. डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर फिरवा, तव्यावर फिरवल्यामुळे डोसा तव्याला चिटकत नाही। 12. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइल थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या, म्हणजे खोबऱ्याचे तेल घट्ट होणार नाही। 13. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याच्या वाट्या तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। 14. तोंडात फोड आल्यास किंवा तोंड आले असेल, एक हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम मिळेल व तोंड आलेले सुद्धा फोड कमी होतील। 15. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर लाल रंग तसाच राहतो। 16. वर्षभराचे तिखट, काळा मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून त्यामध्ये हिंग टाकून ठेवावे। 17. पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते। 18. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा खीस घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार लागतो। 19. मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन त्यात पावडर करून रव्याबरोबर लाडू करावेत। 20. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत। तूप कमी लागते व तसेच बेसन चटकन भाजले जाते। डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो व लाडू पचायलाही हलके होतात व खमंग लागतात। 21. गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा त्याचे पुडिंग बनवावे। 22. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का चांगला फेसावा व साखरेत चांगला भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व चांगले कालवावे। 23. मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, म्हणजे वडे चांगले कुरकुरीत होतात व बनतात। 24. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी खिसून घालावा, त्याचे धिरडी छान लागतात व कुरकुरीत बनतात। 25. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढावयाच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। तर मैत्रिणींनो, याच होत्या आपल्या आजच्या किचन टिप्स
आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.